काल पण ज्यावेळी सुनावणीच्या संदर्भामध्ये मला हा प्रश्न विचारला होता, मी हेच सांगितलं होतं, की माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जो 4-4.5 वर्षापूर्वी उठाव झाला, त्याच्यानंतर निवडणूक आयोगामध्ये देखील याचिका दाखल होती. आता सुप्रीम कोर्टामध्ये देखील आहे. जसं समोरची लोकं बाजू मांडतायत, तशी त्यांच्यापेक्षा सत्यता असलेली बाजू आमचे वकील महोदय आर्ग्युमेंटमध्ये मांडतील आणि आम्हाला विश्वास आहे, की आम्ही जे केलेलं आहे, त्याचे कागदपत्र आम्ही दाखल केलेले आहेत. आमचे वकील महोदय तिथे बोलतील आणि आम्हाला योग्य तो न्याय मिळेल याची आम्हाला सगळ्यांनाच खात्री आहे. तर सुप्रीम कोर्टामध्ये एखादी याचिका चालू असताना युबीटीचे लोक जसं बोलतात तसं मी काय बोलणार नाही. ती एक वेगळी स्ट्रॅटेजी आहे त्यांची. अशा कोर्टामध्ये याचिका चालू असताना कोर्टाचं लक्ष आपल्याकडे कसं वेधलं जाईल या पद्धतीनं ते बोलत असतात. परंतु आम्ही लोकशाही मानणारे आहोत. आम्ही आमच्या पद्धतीनं आमचे सगळे कागदपत्र सुप्रीम कोर्टामध्ये आमच्या वकिलांद्वारे सादर करणार आहोत. तर मगाशी जसं मी सांगितलं, की आम्ही जर काहीच चूक केलेली नसेल तर योग्य तो न्याय आम्हाला मिळणार आहे. त्यांनी काय सांगितलं, की सुप्रीम कोर्टातल्या ह्याच्यावर बळकावणं, घेणं हे शब्दप्रयोग करण्यापेक्षा जो निकाल होईल तो योग्य तो होईल. प्रश्न जरी वेगवेगळे असले तरी उत्तर तेच आहे. आमचे वकील याच्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं आमची बाजू मांडतील आणि सन्माननीय न्यायालय योग्य तो निर्णय आम्हाला देईल याची आम्हाला 100% पूर्ण खात्री आहे. याच्यामध्ये माझ्या कशा पद्धतीनं सह्या घेतल्या गेल्या, माझ्या कशा पद्धतीनं सह्या मारल्या गेल्या, हे माझं स्टेटमेंट जे आहे, ते विधानसभेच्या अध्यक्षांकडे जे हेअरिंग झालं, सुनावणी झाली, त्याच्यामध्ये मी स्पष्ट पद्धतीनं मांडलेलं आहे. त्या सगळ्या गोष्टी सार्वजनिक करण्याची आवश्यकता नाही. जे माझं म्हणणं होतं, ते लेखी स्वरूपामध्ये मी देखील देखील दिलेलं आहे. ॲफिडेव्हिट देखील मी केलेलं आहे. त्याच्यावर असं प्रसारमाध्यमांमध्ये बोलणं योग्य नाही. मी मगाशी जे सांगितलं, की युबीटीची लोकं असं प्रसारमाध्यमांमध्ये जाऊन आपणच फार मोठे योग्य आहोत आणि बाकी सगळे अयोग्य आहेत हा दाखवण्याचा प्रयत्न करत असतात. ग्रामस्थांचा विरोध होतो कारण की शेतीला ह्याचा बाधा होऊ शकतो. मी मुंबईमधनं देखील सांगितलं, की शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन या सगळ्या गोष्टी केली जातील. एखादं नोटिफिकेशन झालं म्हणजे थेट MIDC झालं असं जे काही गैरसमज पसरवला जातो तसं नाही आहे. तिथले लोकप्रतिनिधी, मंत्री म्हणून आम्ही सगळे त्या शेतकऱ्यांबरोबर चर्चा करू. त्यांचा काय गैरसमज आहे, त्यांची काय शंका आहे, ही दूर करण्यामध्ये आम्हाला नक्की यश येईल. हा माझा उद्योगमंत्री म्हणून विश्वास आहे. कारण अनेक ठिकाणी असे गैरसमजातनं विरोध होत असतात. पण नंतर एक बाजू सरकारची माहीत नसते त्यांना. ती माहिती करून दिल्यानंतर हा विरोध मावळतो. नाही नाही नाही, मी एक सांगू का काल एक माझ्या मतदारसंघामध्ये मी मुक्कामाला खरं इथं होतो. काल माझ्या मतदारसंघामध्ये दुर्दैवी घटना घडली. माझा एक जवळचा अतिशय मित्र हृदयविकाराच्या झटक्यानं गेल्यामुळं मी काल रात्री इथनं 10 वाजता निघालो. मी 11:30 वाजता रत्नागिरीमध्ये पोहोचलो. आज सकाळी मी 8 वाजता निघालो. 9:30 वाजता मी इथं पोहोचलो. त्याच्यामुळं सरसकट आपण हा म्हणजे इथला कुठेतरी जिल्ह्यातला पॅच बघितल्यानंतर त्याच्यावर आपण रत्नागिरी कोल्हापूर रस्त्याचं धरून ठरवू शकत नाही. मुंबई गोवाचं देखील सांगतो. मुंबई गोवा देखील आता 5 तासात आम्ही जातो. मुंबई गोवा माझ्या गावातला देखील पूल सुरू झाला. सगळेच पूल सुरू झालेले आहेत. एक 4-5 किलोमीटरची लेंथ फक्त होणं बाकी आहे. ती देखील गणपतीच्या अगोदर पूर्ण होईल आणि मुंबई कोल्हापूर हा कोल्हापूर जिल्ह्यातला जो भाग आहे तो थोडाफार संथ गतीनं आहे. पण आंबा घाटापर्यंत जो रत्नागिरी जिल्हा येतो तो मी रत्नागिरीतनं बरोबर 45 मिनिटामध्ये आंबा घाट क्रॉस करतो. बरं ते सिंधुदुर्ग आज मी कोल्हापूर दौऱ्याच्या निमित्तानं आणि सांगली दौऱ्याच्या निमित्तानं जे आलोय त्याचं मुख्य कारण आहे. आपल्याला माहीत आहे की 3 वर्षापूर्वी आपल्या देशावर एक फार मोठा हल्ला झाला आणि अनेक पर्यटक त्याच्यामध्ये मारले गेले. त्याच्यामध्ये सैनिकांनी जीवाची बाजी लावून नंतर पाकिस्तानवर हल्ला केला आणि पाकिस्तानला देखील धडा शिकवण्याचं काम आपल्या भारतीय सैनिकांनी केलं. आपल्या केंद्र सरकारनं देखील केलं. परंतु सैनिकांप्रती आपली काहीतरी बांधिलकी आहे या भावनेतनं मागच्या वर्षीपासून आमची जी शिवसेनेची क्रीडा सेना आहे ज्याचे प्रमुख चंद्रहार पाटील आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली मागच्या वर्षी देखील आमचे 1200 क्रीडा सैनिक पेलवान हे जम्मूमध्ये गेले होते आणि रक्तदान शिबिर केलं होतं. तर आज ती दुसरी रेल्वे आज आम्ही सांगलीमधनं सोडतोय. 9 तारखेला रक्तदानाचा मोठा कार्यक्रम दिल्लीमध्ये आम्ही घेतलेला आहे. त्या कार्यक्रमाला स्वतः संरक्षण मंत्री
राजनाथ सिंह साहेब उपस्थित राहणार आहेत आणि आमच्या पक्षाचे सर्व एकनाथ शिंदे साहेब देखील उपस्थित राहणार आहेत. अशा पद्धतीनं 3-3, 4-4 दिवस एका राज्यातनं दुसऱ्या राज्यात प्रवास करून जाऊन सैनिकांसाठी रक्तदान करणारा पक्ष हा देशातला एकमेव पक्ष आहे आणि तो म्हणजे माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली चाललेला शिवसेना पक्ष.